अयोध्येमध्ये राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला। थोड्याच दिवसांमध्ये राम मंदिराचं बांधकाम सुद्धा पूर्ण होणार आहे। दुसरीकडे 370 कलम सुद्धा हटवण्यात आलेला आहे। भाजपच्या जाहीरनाम्यात वर्षानुवर्ष राहिलेली ही वचनं पूर्ण झालेली आहेत। मात्र समान नागरी कायद्याचं काय असा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो। समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड भाजपच्या जाहीरनाम्यात दशकांपासून आहे आणि राम मंदिर 370 कलम हटवल्यानंतर आता नंबर समान नागरी कायद्याचा लागणार का अशी चर्चा ही अधूनमधून होत असते। विधी आयोगाने म्हणजेच लॉ कमिशनने समान नागरी कायद्यासाठी सूचना सुद्धा मागवलेल्या आहेत। भारतात खरं तर आधीच समान नागरी कायदा हा गोवा या राज्यामध्ये आहे, पण इतर राज्यांमध्ये नाहीये किंवा संपूर्ण देशासाठी सुद्धा तो अजून लागू झालेला नाहीये। पण उत्तराखंड असेल, गुजरात असेल किंवा मध्य प्रदेश असेल, इथे राज्य पातळीवर समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचा अहवाल हा तयार झाला असून विधानसभेचं विशेष अधिवेशन हे दिवाळीनंतर बोलावून कायदा केला जाईल असं उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। उत्तराखंडमध्ये बनवण्यात आलेल्या या समितीने समान नागरी कायद्याच्या दृष्टीने काय शिफारसी केलेल्या आहेत, त्या अहवालात नेमकं काय काय आहे आणि समान नागरी कायदा लागू करण्यात अडचणी सुद्धा काय आहेत याच आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 44 मध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे, पण ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये येतं। म्हणजेच संविधानात असलं तरी सुद्धा ते बंधनकारक नाहीये, तर ते सरकारांसाठी मार्गदर्शक सारखे आहेत। आर्टिकल 44 नुसार सरकारने संपूर्ण भारतात समान नागरी कायद्यासाठी प्रयत्न करावे असं म्हणण्यात आले। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लग्न, घटस्फोट, दत्तक, जमीन, संपत्ती, वारसा हक्काने होणाऱ्या त्याच्या वाटण्या याबाबत सर्व धर्म आणि समुदायांमध्ये समान कायदा असेल असं याच्यात अपेक्षित आहे। बेसिकली समान नागरी कायद्याचा अर्थच हा आहे की एका धर्माला एक किंवा दुसऱ्या धर्माला दुसरा कायदा असं न करता नागरी प्रकरणांमध्ये सर्वांना एकच कायदा असणं। म्हणजे जसे क्रिमिनल ऑफेन्सेस असतात, मग हत्या असेल, चोरीमारी असेल किंवा कट रचणं असेल, हे सगळे जे क्रिमिनल गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये धर्म कुठला, जात कुठला किंवा समुदाय कुठला हे पाहून काही कायदे नसतात, सगळ्यांसाठी समान कायदे आहेत। पण जेव्हा नागरी प्रकरणं येतात, जसं मगाशी उल्लेख केला, लग्न असेल, घटस्फोट असेल, वारसा हक्काने मिळणारी संपत्ती असेल, ह्याच्यामध्ये मात्र हिंदूंचे वेगळे कायदे आहेत, मुस्लिमांचे वेगळे कायदे आहेत आणि ख्रिश्चन यांचे वेगळे कायदे आहेत, इतरही धर्मियांचे आपापले कायदे आहेत। आणि म्हणूनच ही मागणी जोर धरते बऱ्याचदा की सगळ्या धर्मांसाठी नागरी प्रकरणांमध्ये एकच कायदा असायला हवा। आता उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यासाठी काय काय करण्यात आलेलं आहे हे सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया। 2022 मध्ये झालेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकांवेळी भाजपने राज्यात समान नागरी कायद्याचं आश्वासन दिलेलं होतं, याच्या आधी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। सरकार येताच मे 2022 मध्ये समान नागरी कायदा आणता येऊ शकतो का, आणायचा असल्यास काय करावं लागेल याबाबत निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली। या समितीला जनतेमधून 20 लाखांहून सुद्धा अधिक सूचना मिळालेल्या आहेत। मुख्यमंत्री म्हणजे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी याच समितीच्या अहवालावर उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला जाईल असं म्हटलेलं आहे। या समितीच्या आतापर्यंत 63 वेळेला बैठका झालेल्या आहेत। एक उपसमिती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे, जी उत्तराखंडमधील विविध 40 भागांमध्ये खास करून आदिवासी भागात दौरे करून आलेली आहे, जेणेकरून समितीच्या शिफारसींनी आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा याला धक्का लागता कामा नये। समितीने महिला, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, राजकीय पक्ष, धर्मगुरू, महाविद्यालयीन तरुण, आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे पुढारी या सगळ्यांसोबत सल्लामसलत सुद्धा केलेली आहे आणि त्यानंतर अहवाल तयार केलेला आहे। इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार समितीने दिलेल्या अहवालात मुलींच्या लग्नाचं वय हे बदलण्यात आलेलं नाहीये, ज्याबद्दल कयास बांधले जात होते की मुलींच्या लग्नाचं वय सुद्धा 18 वरून 21 करण्यात येईल जसं मुलांसाठी आहे, पण तशी शिफारस या समितीने केलेली नाहीये। मात्र जेंडर इक्वालिटी म्हणजे मुलं आणि मुलींसाठी सगळ्या गोष्टी सारख्या, तर जेंडर इक्वालिटीवर भर मात्र या समितीने जरूर दिलेला आहे। म्हणजेच नागरी कायद्यात स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी समान गोष्टी असतील, तसंच वारसा हक्कातून मिळणाऱ्या संपत्तीतही मुलींना मुलांप्रमाणेच समान अधिकार असतील अशावर सुद्धा या समितीने भर दिलेला आहे। लग्न नोंदणी, घटस्फोट, मुलांचा ताबा म्हणजे घटस्फोट झाल्यानंतर मुलांची कस्टडी कोणाकडे जाणार, सोबतच संपत्तीत हक्कांमध्ये समानता असणाऱ्या शिफारसी जरी असल्या या समितीने केलेल्या, तरी सुद्धा लग्नातील प्रथा, परंपरा, धार्मिक प्रथा ह्याला या समितीने हात लावलेला नाहीये। आता उत्तराखंडमधील समितीने तयार केलेल्या अहवालात सुद्धा लिव्ह इन रिलेशनशिपच्या जोडप्यांना नोंदणी करणं हे बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे।
या समितीला जे सूचना किंवा सजेशन्स आलेले होते त्यात असाही एक सल्ला होता की अपत्याची संख्या सुद्धा जोडप्यांसाठी ठरवून देण्यात यावी, म्हणजे एकच अपत्य असायला हवं, दोनच असायला हवी, याच्यावर कुठेतरी मर्यादा आणणारी एक संख्या ही ठरवून देण्यात यावी जी सर्व धर्मियांसाठी सारखीच असेल. पण अशी कोणतीही शिफारस समितीने केलेली नाही. फक्त अहवालात म्हटलेलं आहे की लोकसंख्या नियंत्रणाच्या मागणीने जोर धरलेला आहे. आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितलंय की ज्या वेळी समिती अहवाल देईल त्यानंतर नियमाप्रमाणे हा कायदा आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न हे सुरू राहतील आणि हा कायदा राज्यात लागू सुद्धा केला जाईल असं सुद्धा पुष्कर सिंग धामी म्हणतात. जर तसं झालं तर भारतातलं उत्तराखंड हे पहिलं असं राज्य असेल जिकडे समान नागरी कायदा हा स्वातंत्र्यानंतर लागू केलेला असेल, कारण की गोव्याचं प्रकरण हे थोडंसं वेगळं आहे. पण जर उत्तराखंडने हा कायदा आणला तर मात्र ते भारतातलं पहिलं असं राज्य ठरेल आणि सोबतच जर ते कायद्याच्या चौकटीत बसलं तर ते इतर राज्यांसाठी सुद्धा समान नागरी कायदा आणण्यासाठी हेल्पफुल ठरेल. आता यूसीसी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायचं झाल्यास त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत? असं नाहीये की एखाद्या समितीने शिफारसी दिल्या आणि त्या आधारावर लगेच तो कायदा लागू करता येईल. कदाचित एखाद्या राज्यासाठी ते करणं शक्य जरी झालं तरी संपूर्ण भारतासाठी, खास करून ज्या भागांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे, मिश्रधर्मीत लोक राहत आहेत, अशा ठिकाणी मात्र तो लागू करणं फार कठीण असणार आहे. आता नागरी कायद्यात समानता असावी हा या कायद्याचा मूळ हेतू आहे. पण भारतात आजही आदिवासींपासून विविध धर्मियांमध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. खास करून ईशान्य भारतातील अनेक राज्यांच्या प्रथा परंपरा या उर्वरित भारतापेक्षा खूप वेगळ्या ठरतात. त्यामुळे तिथून विरोधाचे सूर हे जास्त पाहायला मिळतात समान नागरी कायद्यासाठी. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी कोणत्याही प्रयत्नांना विरोध केला जाईल असा ठराव हा तर मिझोरम विधानसभेमध्ये फेब्रुवारी 2023 मध्येच मंजूर झालेला आहे. इतकंच नाही तर नागालँड विधानसभेनेही सप्टेंबर महिन्यामध्येच प्रस्ताव मंजूर करून घेतलेला आहे ज्यात समान नागरी कायद्याला विरोध दर्शवण्यात आलेला आहे. नागा समुदायाला वाटतं की समान नागरी कायद्याने त्यांचे आदिवासींचे जे परंपरागत सुरू असलेले नियम किंवा कायदे आहेत त्याला धक्का लागेल. इतकंच नाही तर AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी देखील समान नागरी कायद्याच्या विरोधातच आपला आवाज उमटवलेला आहे. ओवैसींचं मत असं आहे की समान नागरी कायद्याच्या माध्यमातून भाजपची हिंदुत्ववादी सरकार आम्हाला टार्गेट करते. हे हिंदूंचे विचार इतर समुदायांवर, इतर धर्मियांवर थोपवण्याच्या दिशेने प्रयत्न असल्याचं म्हणत समान नागरी कायद्याला ओवैसी आणि काही मुस्लिम संघटनांनी सुद्धा विरोध दर्शवलेला आहे. अर्थात याच्यामध्ये काही आता जे सगळे आपण अडचणी पाहतोय त्या काही समाजांच्या आणि काही धर्मियांच्या आहेत, पण याच्यामध्ये टेक्निकल किंवा कायदेशीर अडचणी सुद्धा नक्कीच ठरू शकतात. याच संदर्भामध्ये जेव्हा महाराष्ट्रात सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं की इतर राज्य काय करतात ते पाहिलं जाईल आणि मग महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीने कायदा आणता येऊ शकतो का यावर अभ्यास केला जाईल. तर महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीने समान नागरी कायदा आणला जाऊ शकतो का? मुळात राज्यांमध्ये, संपूर्ण भारताचा विचार सोडा, पण एखाद्या राज्यामध्ये सुद्धा समान नागरी कायदा आणला जाऊ शकतो का या संदर्भातला आम्ही एक वेगळा रिपोर्ट सुद्धा केलेला आहे जो तुम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलवर जाऊन पाहू शकता. सोबतच समान नागरी कायद्याची एक बेसिक डेफिनेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. पण हे पण तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल, त्यातल्या कायदेशीर बाजू समजून घ्यायच्या असतील आणि त्यातल्या पॉलिटिकल अडचणी सुद्धा समजून घ्यायच्या असतील तर त्यावरचे सुद्धा वेगळे व्हिडिओ हे आम्ही केलेले आहेत जे तुम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलवर जाऊन युनिफॉर्म सिव्हिल कोड असं सर्च केलं तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहता येतील. यासोबतच इतर महत्त्वाच्या बातम्या, वेगवेगळ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करण्यासोबतच मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या. बघत रहा मुंबई तक.